नमस्कार. मुंबई 24च्या विशेष मुलाखत या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापुरात टोलचा प्रश्न प्रचंड गाजतोय. गेल्या 2 दिवसापासून तिथे जोरदार आंदोलन होत आहे. कोल्हापूरने एक प्रकारचा धडा संपूर्ण राज्याला दिलेला आहे. टोल जर अन्यायकारक असेल आणि त्याची वसुली सक्तीने होत असेल तर त्याच्यावर मोठं जन आंदोलन उभं राहू शकतं आणि त्या जन आंदोलनामुळे सरकारलाही माघार घ्यावी लागते. हे कोल्हापूरने दाखवून दिलं. अर्थात ह्या सगळ्या आंदोलनाचं श्रेय जातं ते सेना आणि कोल्हापूरच्या जनतेला. सेनेचं आंदोलन ज्यांनी प्रभावीपणे राबवलं ते शिवसेनेचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आज आपल्याकडे इथे स्टुडिओत आलेले आहेत. आपण एकंदरीत त्या आंदोलनाबद्दल चर्चा करणार आहोत. डॉक्टर मिंचेकर, नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की कोल्हापुरात जे टोलचं आंदोलन तुम्ही उभारलं जे आता सुरू आहे, एक प्रचंड मोठं जन आंदोलन उभं राहिलं. बरोबर. या जन आंदोलनाची सुरुवात बेसिकली कशी झाली? 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला या कामाची सुरुवात झाली, ते कामाची सुरुवात होत असताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं हे काम व्हायला लागलं. काम सुरू करताना अनेक ठिकाणी फलक लावलेले नव्हते, ॲक्सिडेंट्स व्हायचे, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले. त्यावेळेला जनक्षोभ उसळून यायचा आणि मग छोटी छोटी आंदोलनं व्हायची आणि मग त्या कंपनीवाल्यांना धारेवर धरलं जायचं. मग काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा निघून पुन्हा सुरळीत लागायचं. पण हे करता करता असं लक्षात आलं की महानगरपालिका आणि IRB कंपनी या कंपनीच्या माध्यमातून एक करार झालेला आहे आणि त्या कराराच्या माध्यमातून BOT तत्वावरती हा रस्ता करण्यासाठी दिलेला आहे. 49 किलोमीटरचा रस्ता आणि त्याच्यासाठी साधारणपणे 210 कोटीचं प्लॅनिंग झालेलं होतं. तर हे झालेलं असताना मग अंतर्गत रस्ते करत आहात तर मग त्याच्यासाठी BOT तत्वावर देऊन आपण टोल का भरायचा, अशा पद्धतीने लोकांच्यातून थोडासा नाराजी आली आणि हळूहळू लोकांनी आंदोलनं करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याच्यामध्ये शिवसेनेनं अग्रेसर भूमिका घेतलेली होती. मग शिवसेनेबरोबर कोल्हापुरातले अनेक लोक त्याच्यामध्ये जॉईन व्हायला लागले. असं करता 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 हळूहळू मग लोकांच्या मनामध्ये टोल विरोधी मत निर्माण झालं आणि मग टोल विरोधी कृती समिती निर्माण झाली ज्याच्यामध्ये सर्व पक्षीय लोकांनी सहभाग घेतला. मग तिथं मग पक्ष कुठला राहिला नाही. बरोबर. ना शिवसेना, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना अन्य कुठला पक्ष. सर्व पक्षाचे होतकरू कार्यकर्ते त्या जन आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि अशा पद्धतीनं तो इतका मोठ्या प्रमाणात रेटा चालू झाला की अगदी लाखोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर बाहेर यायला लागले. मोठमोठे मोर्चे निर्माण झाले आणि या मोर्चांच्या माध्यमातून या शासनाला जाग आणण्याचं काम अनेक वेळेला करण्यात आलं. वेगवेगळ्या पद्धतीनं साखळी पद्धतीनं मोर्चे काढण्यात आले, मुख मोर्चे काढण्यात आले, विद्यार्थ्यांचे मोर्चे काढण्यात आले आणि या शासनाला नेहमी जाग आणण्याचं काम करण्यात आलं. त्याचबरोबर विधानसभा सदस्य म्हणून आम्ही जे शिवसेनेचे 3 आमदार होतो, बरोबर आणखीन इतर पक्षाचे काही आमदार, मी स्वतः माझ्याबरोबर आमदार चंद्रदीप नरके साहेब शिवसेना, आमदार राजेशजी क्षीरसागर शिवसेना, काही वेळेला KP पाटील साहेब पण यायचे, खासदार सदाशिवराव मंडलिक यायचे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही तर विधानसभेमध्ये कित्येक वर्ष 3 वर्ष सातत्यानं टोल विरोधी आंदोलनं आम्ही विधानसभांच्या पायऱ्यावर बसून आम्ही केलेले. विधानसभेच्या आतमध्ये हाऊसमध्ये हाऊस बंद पाडलेले. असं अनेक वेळ झालं तरी सुद्धा या शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला आजपर्यंत मिळालेला नव्हता. अशा पद्धतीने या 4 वर्षात सर्व लोकांच्या माध्यमातून, सर्व पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभं राहील. अच्छा, मला एक विचारायचं आहे की रस्ते, पाणी आणि इतर सुविधा म्हणजे मूलभूत जे आपण गरजा म्हणतो, बरोबर, हे देण्याचं काम सरकारचं 100% आणि त्यासाठी सरकार कर आपल्याकडून वेगवेगळं घेते. बरोबर. मग रस्त्यासाठी टोल हा का घेतला जातो आणि असा टोल ज्यावेळेस सरकारने घेण्याचं ठरवलं ते अर्थातच विधानसभेमध्ये झालं, त्यावेळेस एक आमदार म्हणून तुमची भूमिका काय होती? ऍक्च्युली हा जो रस्त्याचं प्लॅनिंग झालं विधानसभेमध्ये, हे मी आमदार व्हायच्या अगोदर झालं.
साधारणपणे 2007ची ही गोष्ट आहे. बरोबर. त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 2008 नंतर चालू झालं. म्हणजे आम्ही आमदार व्हायच्या अगोदर त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालं. परंतु टोल हा दिला पाहिजे अशी शासनाच्या माध्यमातून जे धोरण आलं याला 100% जनतेच्या माध्यमातून विरोध हा झालेलाच आहे. बरोबर. पण हा विरोध ज्या वेळेला झाला त्यावेळेला आम्ही सर्वच नागरिक आणि सगळे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी त्यामध्ये सहभागी झालो आणि त्याला विरोध हा आमच्याकडून कायमपणे आम्ही दर्शवलेला आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्यांदा अनेक लोकांनी आम्हाला काय सांगितलं की शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्यांदा या रस्त्यासाठी टोल आकारणी झाली, तुम्हीच सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला आम्ही म्हणत होतो हे चुकीचं आहे, मग तरी तुम्ही ते केलं. त्या लोकांना आमचं उत्तर असं आहे की तुम्हाला जर त्यावेळेला वाटत होतं की हे चुकीचं आहे तर मग त्यावेळेला तुम्ही विरोध करून का थांबवलं नाही. बरं, तुमची ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला पुन्हा तुम्हाला चुकीचं वाटत असताना पुन्हा तुम्ही त्याची रिओढत पुन्हा तुम्ही बीओटी तत्वावर देऊन टोल आकारणी का केली, याचं उत्तर यांच्याकडे नाही. दुसरं, आम्ही टोल आकारणी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये आली असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्या बदल्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे रस्ते मुंबईपासून पुण्यापर्यंत आम्ही जो केला त्या रस्त्यावरून जाताना कोणालाही पैसे द्यायला वाईट वाटत नाही. आणि आज जर आपण पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत जर रस्ता आपण पाहिला तर त्या रस्त्याची दुरावस्था आहे. अनेक ठिकाणी आणेवाडी सारखा टोल हा काय अनधिकृत टोल आहे की काय अशा प्रकारचं तिथं टोल आकारणी होते. जनतेचा प्रक्षोभ आहे, परंतु हे राज्य शासन दाबून ठेवून अनेक वेळेला हे टोल आकारणी करत आहे. कोल्हापूर सारख्या शहरामध्ये यांनी टोल कशासाठी आकारायचा तर एकदा एखादं रोल मॉडेल शहर बनवायचं आणि त्या शहरामध्ये एकदा टोल आकारणी चालू केली आणि जर ती पचली, लोकांनी जर टोल द्यायला चालू केला तर मग हे चित्र महाराष्ट्रभर दाखवायचं आणि प्रत्येक ठिकाणी टोल लावायचे आणि यांनी तुंबड्या भरत राहायचं. अशा पद्धतीची एक व्यूहरचना करून एक पायलट मॉडेल म्हणून त्यांनी कोल्हापूर करण्याचा प्रयत्न केला. बरोबर, तुम्ही बरोबर म्हणाल. पायलट मॉडेल म्हणून एक कोल्हापूर करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपण सगळं म्हणजे पुणे एक्सप्रेस जो हायवे आहे, बरोबर, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे बरोबर, लोकांना अजिबात काही वाटत नाही, लोक अगदी स्वखुशीने पैसे देतात. पण आज गावागावात जो टोल झालाय, म्हणजे एखाद्या गावात जायचं झालं तरी कुठेतरी तिथे टोल नाका दिसतो आणि मग तुम्हाला टोल भरायची जबरदस्ती केली जाते. तुम्ही नाही भरलं तर मग तुमच्यावर केस केली, म्हणजे तुमच्या कारवाया केल्या जातात. तर हे जे टोलचं जाळं म्हणू आपण, एक जंजाळ वाढते, तर या विरोधात नेमकं शिवसेनेची भूमिका काय आहे? आता तुम्ही मगाशी मला विचारत प्रश्न, त्या प्रश्नांमध्येच तुम्ही उत्तर दिलेलं आहे की टोल आपण द्यायचा तर या रस्ते करण्यासाठी आपण रस्ते कर आपण भरतो महानगरपालिकेमध्ये. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक टॅक्सेस आपण शासनाला भरतो. रोड टॅक्स गाडीचा भरतो आपण. एवढं झाल्यानंतर पुन्हा तो रोड मेंटेन करणं आणि रोड करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. असं असताना आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात टॅक्स देत असताना आम्हाला तुम्ही मोफत त्या रस्त्यांची चांगली उपलब्धता का करून देत नाही, हा शिवसेनेचा पहिला प्रश्न आहे. बरं, तुम्ही रस्ते करून देत असाल तर रस्त्यानंतर त्याचे मेंटेनन्सही झाला पाहिजे, पण त्याचे पैसे तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांच्याकडून वसूल करता, मग तुम्हाला टोल घ्यायची आवश्यकता काय आहे? बरं, शासन ह्या मूलभूत गरजा आहेत. बरं, मूलभूत गरजा सुद्धा आम्ही जर विकत घ्यायच्या म्हणजे डबल वेळ टॅक्सेस देऊन पुन्हा टोल देऊन विकत घ्यायच्या, हे कुठल्या शास्त्रामध्ये बसतं? मग शासनाची कुठलीच जबाबदारी नाही का? मग प्रत्येक गोष्टीत तुम्ही टोल घेणार असाल तर मग या शासनानं करायचे काय? फक्त पैसे गोळा करायचे आणि प्रायव्हेटली त्यांचे पैसे त्यांनी जमा करायचे का? शासनाची जबाबदारी नाही का? हा मूळ मुद्दा घेऊन शिवसेना आता आम्ही पुढे जातो. एक विरोधी पक्ष म्हणून तुमच्यावर एक मोठी भूमिका होती म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये की जर सरकार चुकत असेल तर अधिवेशनात रस्त्यावर येऊन त्यांना जागा करणं हे तुमचं काम होतं. बरोबर. कुठेतरी असं वाटत नाही का की बाबा विरोधी पक्ष थोडा कमकुवत असं राहिल्यामुळे थोडंसं सरकार हे झालं म्हणजे सुस्तावलं किंवा असं काही? नाही, असं काही मला वाटत नाही. विरोधी पक्षाने संयमाची भूमिका घेऊन कायमपणे ह्या टोलला विरोध आम्ही गेले सातत्याने 4 वर्ष करत आहोत. परंतु या सरकारमध्ये असणारे जे मंत्रीगण आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत या लोकांना हा टोल लादायचाच होता आणि
त्या निमित्ताने त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला बैठकांच्या फेरीसाठी बोलवायचं आणि कोणतीही ठोस भूमिका न घेता आम्हाला हात हलवत परत पाठवायचं. असं अनेक वेळेला या मुंबईमध्ये घडलं. ज्या दिवशी कोल्हापूरमध्ये जनआंदोलन पेटलं त्याच्या 2 दिवस अगोदर, 1 दिवस अगोदर कोल्हापूरच्या 2 जबाबदार सन्मान्य मंत्र्यांनी उपोषणाला बसलेल्या लोकांना येऊन सांगितलं की आता उद्यापासून, आज रात्रीपासून टोल बंद होणार आहे आणि आम्ही बंद करतो, तर आपण उपोषण मागे घ्या. शेवटी कोल्हापूरची जनता आमच्या कोल्हापूरच्या सन्मान्य मंत्र्यांच्यावर विश्वास ठेवून बरोबर त्यांचा शब्द प्रमाण मानून उपोषण मागे घेण्यात आलं. 3 तासामध्ये पुन्हा टोल चालू झाले. मग पुन्हा टोल चालू झाल्यानंतर ज्या वेळेला ही गोष्ट सगळ्या लोकप्रतिनिधींच्या कानावर गेली त्यावेळेला जनतेतून प्रक्षोभ निर्माण झाला आणि प्रत्येक जण आम्हाला फोन करायला लागले, हे असं कसं काय, काल तर तुम्ही उपोषण उठवायला लावलं आणि आज हे असं असं झालेलं आहे. त्यातून इतका मोठा भडका उडाला की लोक ऐकायला तयार नाहीत, रस्त्यावरती उतरले. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर मग साहजिकच शिवसेनेचे आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, जनतेनं दिलेला कौल आमच्याकडे आहे म्हणून आम्हाला जनतेबरोबर राहावं लागलं. आणि त्यातून कोल्हापूरमध्ये जो जनक्षोभ उसळला आणि त्यातून टोल नाके फोडण्यात आले, त्याच्यामध्ये शिवसेना अग्रेसर भूमिका घेऊन पुढे होती हे 100%. पण त्याचबरोबर कोल्हापूरची जनता सुद्धा उत्स्फूर्तपणे उतरली. त्याच्यामध्ये प्राध्यापक ND पाटील साहेब आहेत, कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत, कोल्हापूरचे खासदार मंडलिक साहेब आहेत, आम्ही 3 आमदार तर होतोच. त्यामुळं अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच्यात उतरल्यामुळे लोकांच्या मनामध्ये जे खदखदत होतं, शांततेच्या मार्गाने आम्ही जे करतो त्याला हे सरकार दाद देत नाही. मग ठोसास ठोसा म्हणून त्या दिवशी जे झालं, जो प्रकार घडला, त्यामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि आज त्याचं लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेलं आहे. नागपूरमध्ये सुद्धा आपण तो प्रकार पाहिला. याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात याचा लोण पसरलेला आहे. लोकांना टोल नको आहे, पण कुणी सुरुवात करायची, तर ती सुरुवात आम्ही कोल्हापूरच्या जनतेनं आणि त्या कोल्हापूरच्या आम्ही 3 आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून आम्ही ती सुरुवात केली. म्हणजे महायुतीच्या माध्यमातून हा भीमटोला आम्ही या सरकारला पहिल्यांदा दिलेला आहे आणि त्यातून आता या सरकारलाच कळून चुकलेलं आहे की आता हे लोक आम्हाला ऐकणार नाही. अगदी बरोबर. भीमटोला तुम्ही दिलाच आहे म्हणजे, आणि कोल्हापूरने एक खरंच म्हणजे एक दिशादर्शक भूमिका या सगळ्या टोल आंदोलनात बजावली. पण मला एक प्रश्न असा विचारायचा की शिवसेना म्हणजे आक्रमकता. बरोबर. शिवसैनिक रस्त्यावर येतात, तोडफोड करतात. बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी रस्त्यावरचा शिवसैनिक माझा असं नेहमीच सांगितलेलं. बरोबर. या सगळ्या आंदोलनामध्ये जे तोडफोड झाली किंवा जे एक प्रकारे हिंसक पद्धतीने जे आंदोलन झालं, मला वाटतं तुमच्या सकट काही आमदारांवर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. तर हे सगळं बघताना म्हणजे आता याची रिफर्गेशन आता पुढे येतील, पुन्हा कार्यकर्त्यांना कोर्टाच्या फेऱ्या मारायला लागणार. मी याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का की बाबा आपण जनतेसाठी करतो पण शेवटी कोर्टाच्या केसेस आपल्यावर येतात? नाही, नक्कीच वाईट वाटतं. मुलांना, कार्यकर्त्यांना कोर्टात जावं लागतं, पोलीस कस्टडीमध्ये जावं लागतं. परंतु आपल्याकडे कुठली गोष्ट जर मागून मिळत नसेल तर ती हिसकावून घ्यायला शिकलं पाहिजे, असं बाळासाहेब नेहमी आम्हाला सांगतात. आणि त्या पद्धतीने आम्ही 4 वर्षे आमचा संयम, शांतपणे आम्ही आंदोलनं करत होतो. शेवटचा हत्यार म्हणून अमरण उपोषणाला कोल्हापूरमध्ये लोक बसलेले होते, पण त्यांना सुद्धा फसवणूक करून त्या दिवशी उठवण्यात आलं आणि तो राग लोकांच्या मनामध्ये खदखदत होता. मग आमच्यावर 100 केसेस झाल्या तरी चालतील, पण हा एकदा टोल काढून टाकायचा, या हेतूनच सगळेजण रस्त्यावर उतरले आणि टोलची तोडफोड झाली. त्याच्यामध्ये IRB कंपनीच्या त्या टोलचं 15-20 लाख रुपयाचं नुकसान झालं, 100% मान्य आहे. परंतु जनतेसाठी आणि एक महाराष्ट्राला एक संदेश त्या निमित्ताने गेला की हे टोल आकारणी चुकीच्या पद्धतीने जी कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात होती ती बंद झाली पाहिजे. आणि तो विचार आता संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आता यायला लागलेला आहे. बरोबर. मुश्रीफ साहेबांनी मध्ये एक आरोप केला की या सगळ्या आंदोलनातून शिवसेना हा राजकीय लाभ उठू पाहतो. किती तथ्य आहे त्यांच्या आरोपात? ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, परंतु राजकीय लाभ उठवायचा हेतूने कुठली गोष्ट झालेली नाही.
ती उत्स्फूर्तपणे आलेली जी लोकांच्यातून प्रतिक्रिया होती आणि ती प्रतिक्रिया साहजिकच एक विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आणि एक आक्रमक शिवसैनिक म्हणून त्या शिवसैनिकांच्या माध्यमातून ही आलेली आहे. आता त्याचा राजकीय लाभ होणार की नाही होणार हा आता मुद्दा नंतरच आहे. परंतु असं कुठं प्लॅनिंग करून हे केलेलं आहे वगैरे असं काही नाही. उत्स्फूर्तपणे लोकांच्यातून आलं आणि ती प्रतिक्रिया ती बाहेरून म्हटली. अच्छा, कोल्हापूरच्या जनतेचा याच्यात मोठा सहभाग होता. 100%. कोल्हापूरची जनता स्वतः रस्त्यावर आली, तुमच्या सोबत होती किंवा तुम्ही त्यांच्या सोबत होता. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरची जनता आज तुमच्याकडे कसं बघते? आज कोल्हापूरच्या जनतेला इतकं समाधान आहे की हा टोल बंद झाला. कारण हा टोल काय फक्त 1-2 वर्षासाठी नव्हता, तब्बल 30 वर्षासाठी होता. म्हणजे आमची जनरेशन जाणार आणि दुसऱ्या जनरेशनला सुद्धा, तिसऱ्या जनरेशनला सुद्धा हे टोल द्यावं लागणार होतं. बरं, आज त्याची किंमत जर 20 रुपये असेल तर ती भविष्यात 200 रुपये होण्यास वेळ लागत नाही. आणि तो ज्या वेळेला 30 वर्ष जो टोल भरणार आहे, हे टोलचं भूत आज वारंवार लोकांच्या वरती ते बसणार आहे. याचं दुःख आणि सल कुठेतरी लोकांच्या मनामध्ये होती आणि आज ती मोडून काढण्याचं काम म्हणजे ह्या सरकारचे आरेरावी मोडून काढण्याचं काम या शिवसेनेच्या आमदारांनी केलेलं आहे. म्हणून लोकांच्या मध्ये 100% समाधान आहे. त्यांना आज समाधान आहे की आमचे लोकप्रतिनिधी आमच्यासाठी 100% काम लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरून करतात. याची प्रचिती लोकांना आल्यामुळे ते लोक समाधानी आहेत. असं एक ऐकायला मिळालं की हा जरी टोल उठवला गेला तरी कोल्हापूर महानगरपालिका ते टोलचे पैसे कंपनीला भरणार आहे. बरोबर. तर असं नाही वाटत का की इथून म्हणजे हा असं न खाता फिरून तुम्हाला कुठून तरी, कारण कोल्हापूर महापालिकेवर याचा बोजा पडला तर कोल्हापूरची महापालिका ही अर्थातच कोल्हापूर वासियांकडूनच ते पैसे वसूल करणार. म्हणजे कुठे ना कुठे एका बाजूने तुम्हाला आपण म्हणून राहत दिली, पण दुसऱ्या बाजूने मात्र तुम्हाला तुमच्या खिशाला चाप मारतात. असा हा प्रकार नाही का? नाही, खरं आहे. पण आमचं म्हणणं काय आहे की आमचं म्हणणं आहे की ही राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि ही राज्य शासनाने उचलून धरावी. बरोबर. परंतु ते एक विषय काय काढतात की महानगरपालिकेचा आणि IRB कंपनीचा झालेला हा करार आहे. अच्छा. पण तो करार करायला कोणी लावला? या राज्य शासनाने करायला लावला. बरोबर. बरं, त्या करारामध्ये काय आहे की बाबा महानगरपालिकेनं त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. परंतु याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला जनआंदोलन चालवलं होतं त्यावेळेला आम्ही त्यांना अनेक वेगवेगळे टप्पे दिलेले होते की हे टोल बंद करण्यासाठी काय, तर कोल्हापूर महानगरपालिकेनं या IRB कंपनीला एक प्लॉट देऊ केलेला आहे. आता तो प्लॉट जो आहे त्या प्लॉटवरती तो प्लॉट त्यांनी कोणाला तर तिसऱ्याला देऊन त्याच्यावरती 5 स्टार हॉटेल की काहीतरी बांधकाम चालू आहे. अशा पद्धतीचा आणखीन एखादा प्लॉट देऊन या प्लॉटची मोजमाप जर केली तर साधारणपणे या IRB कंपनीने घातलेले जेवढे पैसे आहेत तेवढे त्याची किंमत होते. तर ते घ्या आणि हे बंद बाजूला राहा, असा त्यांना आम्ही सल्ला दिलेला होता. दुसरा दिलेला होता MH09 जी गाडी आहे या गाड्यांना तुम्ही टोल माफ करा. तर त्याच्यावरही त्यांनी हे नाही केलं. तिसरं म्हणजे असे अनेक पर्याय त्यांना आम्ही दिलेले होते की अशा पद्धतीनं तुमचे पैसे तुम्ही घ्या आणि कोल्हापूरला टोल मुक्त करा. परंतु जसं जनआंदोलन चालू व्हायला लागलं तसं या कंपनीला कदाचित भीती वाटली की आज त्यांचं महाराष्ट्रभर आणि गुजरात वगैरे भागामध्ये काम चालू आहे. जर कोल्हापूरमध्ये आम्ही अशा पद्धतीनं जर हे टोल थांबले तर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि गुजरातमध्ये अशा पद्धतीनं जनआंदोलन लोक उभं करतील आणि मग ते मोडून काढलं नाही तर मग आपल्याला त्रास होईल. म्हणून त्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार आता 210 कोटीचं ते सांगतात की 510 कोटी रुपये बजेट झालं. आता परवा तर त्यांनी सांगितलं की आता मला जवळजवळ माझं नुकसान वगैरे भरपाई म्हणून मला 1000 कोटी पाहिजेत म्हणून त्या म्हैसकर साहेबांनी सांगितलं. म्हणजे हा जनतेची चाललेली फसवणूक आहे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीनं 210 कोटीचा प्रोजेक्ट तुम्ही 510 कोटीवर 4 वर्षात जाईल का? म्हणजे साखर 20 रुपये किलो 4 वर्षापूर्वी होती, आज ती 30 रुपये 32-35 रुपये आहे. याचा अर्थ ती 1.5 पट वाढली. म्हणजे 210 कोटीचा आम्ही 300 कोटी पण समजू शकतो. परंतु आज तो डायरेक्ट 510 कोटीवर तुम्ही नेता. याचा अर्थ या व्यवहारामध्ये कुठे ना कुठेतरी लूप होल्स आहेत आणि या लूप होलच्या माध्यमातून त्या कंपनीला सुद्धा जड जात असणार आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप सध्या चालू आहे. खरं तर महानगरपालिकांची सुद्धा जबाबदारी खऱ्या अर्थाने त्यांनी घ्यायला नाही पाहिजे की राज्य शासनाने त्याची पूर्णतः पैसे द्यावेत.
आम्ही त्याच्यामध्ये दुसरा असा पण उपाय सुचवलेला होता. जर तुम्ही नांदेड सारख्या शहराला अशोकरावजी चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री होते बरोबर त्यावेळेला त्यांनी 2,000 कोटी रुपये गुरुदा गद्दीला दिले. बरोबर. नाशिकला कुंभमेळ्यासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये दिले. तर कोल्हापूरची अंबाबाई हे एक प्रचंड मोठं तीर्थक्षेत्र भारतातलं आहे. बरोबर. आणि त्या तीर्थक्षेत्र डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही 2,000 कोटी रुपये जर दिले तर काय बिघडणार आहे या शासनाचं. बरोबर. आणि त्या 2,000 कोटी मधून IRBचं आपण जे काम झालेलं आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. म्हणजे आज जर आपण त्याचं हे केलं कॅल्क्युलेशन जर आपण काढलं तर माझ्या माहितीप्रमाणे त्या कॅल्क्युलेशन मध्ये साधारणपणे 90-100 कोटीच्या पुढे जाणार नाही. कोल्हापूरमध्ये PN पाटील नावाच्या माजी आमदारांनी विलासराव देशमुखांचे खास मित्र त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते 90 कोटी रुपये खर्च त्यांनी दर्शवलेला आहे. तर 90 कोटी रुपये तुमचा खर्च असेल तर तुम्हाला जवळ 70 कोटी रुपयाचा प्लॉट दिलेला आहे. तुम्ही तीर्थक्षेत्राचे जर पैसे दिले तर जे काही तुमचे पैसे असतील तर त्यातनं तुम्ही रस्ते केलेत म्हणून ते तुम्ही पैसे वजा करू शकता. तर हा सुद्धा उपाय आम्ही राज्य शासनाला दिलेला होता. पण कोल्हापूरच्या जनतेला वाटाण्याच्या अक्षता लावायचे एवढंच या सरकारने ठरवलं. अच्छा, एक अजून विचारायचं होतं की महानगरपालिकेला आता हा बोजा उचलला, तुम्ही तर त्याच्या विरोधात आहात की तुम्हाला असं वाटतं की त्यांनी उचलू नये, पण उद्या उचलला आणि तो अप्रत्यक्षरित्या कोल्हापूरकरांच्या डोक्यावर टाकला करांच्या माध्यमातून, तर पुन्हा आंदोलन होईल का कोल्हापुरात? नाही, निश्चितच. म्हणजे कोल्हापूरची जनता आता आणखीन कर लादून तो देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, हे 100% खरं आहे. पण मंत्री महोदयाने त्याच्यामध्ये सांगताना सांगितलं लोकांना की आम्ही अजून आणखीन कुठलाही कर वाढीव कर बसू देणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय. आता हे पैसे कुठून आणणार आहेत हे त्यांनाच माहिती. म्हणजे आम्हाला तरी कुठून असं हवेतून पैसे येणार आहेत की काय याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही. परंतु निश्चित तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आणखीन मोठा कर, वेगळा कर देण्याची मानसिकता कोल्हापूरच्या जनतेची नाही. पण 100% हे राज्य शासनाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, अशा पद्धतीचं कदाचित जन आंदोलन पुढे उभे राहील. आणि कदाचित आम्ही सरकारमध्ये जर 2014ला आलो बरोबर तर तुम्हाला 100% गॅरंटी देतो, मुंडे साहेबांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्र टोल मुक्त करण्याचा शब्द गोपीनाथरावजी मुंडे, उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आलेलंच आहे. बरोबर. आणि ते आम्ही निश्चित लोकांच्या समाधान होईल अशा पद्धतीचं काम आम्ही 2014ला करू. अगदी बरोबर. या सगळ्या आंदोलनात एक दिसलं की ND पाटलांसारखे समाजसेवक होते, गोविंद पानसरेंसारखे साहित्यिक होते, जे वेगळ्या विचारसरणीचे, तुमच्या नाही वेगळ्या विचारसरणीचे प्रख्यात प्राध्यापक, चित्रकार या सगळ्या आंदोलनात सहभागी झाले होते. तर शिवसेनेबरोबर अशी माणसं कधी दिसत नाही. म्हणजे हे सगळे तुमच्या आंदोलनात कसे आले किंवा त्यांच्या आंदोलनात तुम्ही कसे गेलात? बरोबर आहे, तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे जेव्हा यांनी सूत्र जेव्हा हातात घेतली तेव्हापासून बाळासाहेबांची शिवसेना अधिक उद्धव साहेबांच्या डोक्यातून आलेली संकल्पना, या संकल्पनेतून या शिवसेनेबरोबर सर्व थरातील हायली क्वालिफाईड एज्युकेटेड लोक, आता मी तर स्वतः डेंटिस्ट आहे आणि मी स्वतः शिवसेनेमध्ये, तर असे लोक अनेक लोक शिवसेनेबरोबर जॉईन झाले. आणि काळ बदललेला आहे आणि काळानुरूप थोडासा कार्यकर्त्यांच्या मध्ये बदल होत गेलेला आहे. आणि आक्रमकता तर आहेच, पण वैचारिकता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये आहे. तर या दोन्ही गोष्टीचा संगम झाल्यामुळे कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोक शिवसेनेशी आता जोडले गेलेले आहेत. तर माझ्याबरोबर असणारे दुसरे स्नेही आमदार चंद्रजी नरके साहेब आहेत, हे एक इंजिनियर आहेत. राजेशजी क्षीरसागर हे उत्तम ग्रॅज्युएट आणि उत्तम व्यावसायिक आहेत. तर ही सगळी माणसं जी जोडलेली आहेत यांच्याबरोबर खूप मोठा तरुण वर्ग जोडलेला आहे. मग त्याच्यामध्ये चित्रकार आहेत, तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं फोटोग्राफर्स आहेत, प्राध्यापक वर्ग आहे, म्हणजे सगळा पांढरपेशी वर्ग ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा सगळा या जनआंदोलनामध्ये शिवसेनेच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढलेला आहे. त्यामुळं असं काही वेगळे पण कुठे जाणवत नाही किंवा शिवसेना वेगळी लढते आणि लोक वेगळे लढत आहेत. ND पाटील साहेब आहेत, हे डाव्या विचारसरणीचे लोक, म्हणजे प्राध्यापक ND पाटील साहेब म्हणा किंवा पानसरे साहेब, ही डाव्या विचारसरणीचे लोक. पण सर्व पक्ष एकत्रित करून जन आंदोलन हे उभं राहिलं
आणि त्याच्यामध्ये सर्वच आम्ही शिवसेना वगैरे सगळेच त्याच्यात आलो. बरोबर. आता आक्रमकता जी शिवसेनेची आहे ती निश्चित दिसते. बरोबर. त्यात थोडंसं वेगळे पण शिवसेनेला दिसतात, त्याला काही इलाज नाही. बरोबर. अच्छा, एक शेवटचा प्रश्न. उद्या समजा टोल म्हणजे मुंडे साहेबांनी आता आश्वासन दिलं की महाराष्ट्र टोल मुक्त करू, पण इन केस म्हणजे सत्ता आली तुमची आणि टोल मुक्त महाराष्ट्र झाला नाही किंवा पुन्हा टोल तसाच राहिला, तर डॉक्टर सुजित रस्त्यावर येतील का? कालच आमच्या महायुतीतले आमचे स्नेही खासदार राजू शेट्टी साहेबांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता टोल विरोधी जनआंदोलन आम्ही उभं करू ना. तर ज्या वेळेला एक जबाबदार आमचे को पार्टनर्स म्हणू आपण महायुतीतले एक जबाबदार को पार्टनर्स मुंडे साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, उद्धव साहेब असतील, हे लोक ज्या वेळेला सांगतात की बाबा टोल मुक्त महाराष्ट्र आम्ही करू, त्यावेळेला 100% आम्ही विश्वास ठेवून आम्ही जाणार. परंतु तुम्ही म्हणताय तसं इफ्स अँड बट्स याच्यावरती आपण विचार केला तर नाही झालं समजा, तर 100% एक सामान्य नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्यासाठी विरोध पत्करून रस्त्यावरती उतरण्यासाठी डॉक्टर मंचेकर कायम सज्ज असेल. आपण ऐकलं की जर टोल मुक्त झाला नाही, युतीचं शासन आलं, टोल मुक्त झाला नाही, तर डॉक्टर मिंचेकर हे स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. खरंच एक कोल्हापूरचा जे जनआंदोलन झालं टोलच्या विरोधात, त्याने महाराष्ट्राला एक दिशा दिली. महाराष्ट्रात आता जागोजागी अशी आंदोलनं उभी राहत आहेत. नागपूरला आंदोलन सुरू झालंय आणि त्याचं लोन अक्षरशः खेडोपाड्यात पोचणार आहे. शिवसेनेचं याच्यात मोठं यश आहे, कारण ते एका बिंदूपासून एका ज्वाळेपर्यंत त्याचं रूपांतर होणार आहे आणि त्यातही सेनेमधल्या कोल्हापूरच्या सगळ्या आमदारांचं, विशेषतः डॉक्टर मिंचेकर यांचं एक मोठं योगदान आपल्याला दिसून आलं. तर या पुढे नेमकं हे आंदोलन वगैरे काय असेल हे आता येणारा काळ आपल्याला दिसेलच. पण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोल्हापूरने या आंदोलनाची दिशा दिली. डॉक्टर मिंचेकर साहेब इथे आले, स्टुडिओत आले, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मुंबई 24 तर्फे त्यांचे आभार. नमस्कार. नमस्कार.